नाशिकसह मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून सकाळी 9 वाजता 1000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात केला जातोय। नाशिकसह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरण हे जवळपास 50% भरलेलं आहे आणि म्हणूनच सध्या जो गोदावरी नदीला आलेला पूर आहे तो आता ओसरलेला आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू आहे। याच सगळ्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात आणि झपाट्याने वाढ होते आणि त्याचमुळे या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो अशा पद्धतीने गोदावरी नदीच्या पात्रामध्ये केला जातोय। ही दृश्य आहे नाशिकच्या गंगापूर धरण परिसरामधली। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे। अवघ्या काही तासामध्ये जवळपास 8 ते 10% इतक्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा वाढलेला आहे आणि म्हणूनच या गंगापूर धरणातून आता अशा स्वरूपाने पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जातोय। गंगापूर धरणातून करण्यात आलेला हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवला जाणार आहे। जर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार अशीच सुरू राहिली तर हा जो पाण्याचा विसर्ग सुरू आहे 1100 क्युसेक्सचा तो टप्प्याटप्प्याने वाढवला जाईल अशा स्वरूपाचे आदेश प्रशासनाने काढलेले आहे। इतकंच नाही तर गंगापूर धरणाच्या भागामध्ये आणि गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या गोदावरी नदीच्या भागामध्ये असलेल्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहे। हा पाऊस जर असा सुरू राहिला तर पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवला जाईल आणि त्यानंतर गोदावरी नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ होणार आहे आणि म्हणून गोदावरी नदीच्या काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहे। आज सकाळपासून पावसाने उघडीप दिलेली आहे, मात्र दुपारनंतर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडू शकतो अशा प्रकारचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे आणि म्हणून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने काढलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। आणि आता बातमी पुण्यातून येते। पुण्यातील खडकवासला धरणातून रात्री उशिरा 15000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे, तर काल रात्री उशिरा मुळा-मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। 15000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे नदीपात्रांच्या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। मुळा-मुठा नदीपात्राच्या रस्त्यावरती पाणी आलं असून नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। दरम्यान भिडे पूल परिसरात सुद्धा रस्त्यावरती पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली। पुणे शहरासह खडकवासला धरण साखळी क्षेत्रात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस जो आहे तो पाहायला मिळाला। आज जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली आणि त्यानंतर काल रात्री उशिरा खडकवासला धरणातून जवळपास 15000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा मुळा-मुठा नदीपात्रात करण्यात आलेला आहे आणि काल विसर्ग केल्यानंतर नदीकाठच्या नागरिकांना आणि नदीपात्रात जे नागरिक राहतात त्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला होता आणि काल रात्री उशिरा जो पाण्याचा विसर्ग जवळपास 15000 क्युसेक पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून झाल्यानंतर सध्या जो पुणे शहरातला नदीपात्रातला रस्ता आहे तो वाहतुकीसाठी पूर्णपणे जो आहे तो बंद केलेला पाहायला मिळतोय। कारण जे मुळा-मुठा नदीतून वाहणारं पाणी आहे जे खडकवासला धरणातून विसर्ग केल्यानंतर येतं ते पाणी नदीपात्रातल्या रस्त्यांवरती जमायला सुरुवात झालेली पाहायला मिळते। ही सगळी दृश्य भिडे पुलाच्या नजीक असलेल्या परिसराची आहेत। जो नदीपात्र आहे त्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आता आलेलं पाहायला मिळतंय आणि खरं तर जो सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला होता या नदीपात्रामध्ये दररोज जे आहे ते पाणी साचतं। ज्यावेळी पाणी सोडलं जाते खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग ज्यावेळी केला जातो त्यावेळी या सगळ्या नदीपात्रात जे आहे ते पाणी येतं आणि हा भिडे पूल ही दृश्य तुम्ही पाहताय भिडे पुलाला देखील पाणी लागलेलं आहे आणि जर आत्ता तरी पुणे शहरात असू द्या किंवा धरण साखळी क्षेत्रात असू द्या पावसानं कुठेतरी विश्रांती काल रात्रीपासून घेतलेली पाहायला मिळते, पण पुन्हा जर पाण्याचा विसर्ग करण्यात आला तर मोठ्या प्रमाणात या सगळ्या परिसरात पाणी जे आहे ते साठू शकतं आणि त्याच पार्श्वभूमीवर या नदीपात्रातली म्हणजे कर्वे रोड असेल, डेक्कन असेल, इकडून कॉर्पोरेशन, दगडूशेठ किंवा शनिवारवाड्याला जाणारा जो रस्ता आहे नदीपात्रातला तो पूर्णपणे बंद केलेला जो आहे तो पाहायला मिळतोय। 15000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आला होता आणि हा जो रस्ता आहे
तो आता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केलेला आहे. पोलीस देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत, कारण कुठलीही वाहनं या रस्त्यावरून जाऊ नये. कारण ही दृश्य तुम्ही जी पाहताय, पाणी आता नदीपात्रातल्या रस्त्यांवरती जमायला सुरुवात झालेलं आहे. आणि काल रात्री 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्यानंतर खडकवासला धरणातलं सगळं जे पाणी आहे ते या मुळा मुठा नदीपात्रात येतं. आणि प्रशासनाकडून देखील अलर्ट जो आहे तो या सगळ्या नागरिकांना देण्यात आलेला आहे. आज पुणे शहरात देखील पावसाने विश्रांती घेतलेली आहे, पण आज देखील येलो अलर्ट पावसाचा या पुणे शहराला खरं तर वेधशाळेकडून देण्यात आलेला आहे. आणि आता या सगळ्या नदीपात्रातली वाहतूक प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे. अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे. होणार की नाही होणार कळेल ना. जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन. हिंदुत्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आगतिक झालेत, किती उतावळे झालेत, किती लाचार झालेत. युती करता का माझ्याशी, युती करता का माझ्याशी. माणसाचे दिवस, माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही. परंतु जेव्हा सत्तेमध्ये असतो आपण त्यावेळेस सगळ्याला कसपटा समान समजणारे आज त्यांची काय अवस्था झाली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांच्या मेळाव्यावर आता सडकून टीका केलेली आहे. विचार पैसे फेकून जमवलेली माणसं नाहीयेत. विचार अंगामध्ये भिनवून कट्टर हिंदुत्वनिष्ठ महाराष्ट्र धर्म पाळणारे हे शिवसैनिक आहेत. ठीक आहे, आजच्या सुद्धा आपल्या वर्धापन दिनावरती भाजपची काही पाळलेली बेडकं ही डराडोराव करतील. आज दुसराही कुठंतरी एक मेळावा सुरू आहे. पण मी तुम्हाला सांगतो, इथं हा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे आणि दुसरा सत्तेसाठी झालेल्या लाचारांचा आहे. हा फरक आहे, हा फरक आहे. दरम्यान गद्दारांनो, हिम्मत असेल तर अंगावर या, कम ऑन किल मी असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून दिलंय. त्यावर एकनाथ शिंदे यांनी त्यावर काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात. समोर उभा आहे आणि असेल हिंमत तर या अंगावर. फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा. अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना, अँब्युलन्स घेऊन यायचा, तसा अंगावर माझ्या येणार असेल तर अँब्युलन्स घेऊन यायची. कारण येताना सरळ याल, जाताना आडवे होऊन जाल. भाषणात म्हणाले, मेळाव्यामध्ये, कम ऑन किल मी, कम ऑन किल मी. इंग्लिश पिक्चर बघून आले असतं वाटतं. पण मला एकच सांगायचं आहे, मरे हुए को क्या मारना है. अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभात तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे. अँब्युलन्स घेऊन या, अँब्युलन्स मधून परत जाल, म्हणजे तुम्हाला आम्ही फटके देऊ, तुम्ही परत जाल. पण नुसताच करून शोर मनगटात येत नाही जोर, हे लक्षात ठेवा. मुंबईवरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये शाब्दिक वार पलटवार पाहायला मिळालाय. या मिंद्याच्या काळामध्ये 3,000 कोटींनी जास्त असलेले टेंडर सुप्रीम कोर्टाने रद्द केलं होतं. किती लोकांना माहिती आहे? 3,000 कोटी रुपये गेले कुठे? गेले ना. अदानीला सगळं फुकट देऊन टाकतायत, पिलतायत सामान्य माणसाला, आणि पुन्हा आपल्या आपल्यात लढाई करून अदानी मोकाट सुटलाय. ही लढाई केवळ उद्धव ठाकरेची नाहीये, शिवसेनेची नाहीये. ही 1960 साली ज्या मराठी माणसांनी बलिदान देऊन रक्त सांडून ही मुंबई आपल्याला मिळवून दिली, त्या रक्ताची शपथ घेऊन ही मुंबई आम्ही आमच्यापासून तोडू देणार नाही, मुंबईचं महत्त्व खतम करू देणार नाही. म्हणून जर आपण उभे राहिलो तरी मुंबई वाचेल. काही लोकांना निवडणुका आल्यावर
जनतेची कार्यकर्त्यांची आठवण येते. एरवी त्यांचं काय असतं, हम दो हमारे दो एवढंच असतं. पण आपलं नाही आहे. आपलं अख्खा महाराष्ट्र आपला आहे. महाराष्ट्रातली जनता आपली आहे. आणि म्हणून आता निवडणुकांचं वारं फिरायला लागल्यावर यांना हिंदुत्व आठवतंय, यांना मराठी माणूस आठवतोय. परंतु ज्याने विश्वासघात केला, ज्याने लाचारी केली, ज्याने मतदारांची बेईमानी केली, ते मतदार तुम्हाला या निवडणुकीत सुद्धा वाऱ्यालाही फिरकू देणार नाहीत. तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. आता यांना मराठी माणूस आठवेल. आता मराठी माणूस आठवेल. मराठी माणसाच्या नावाने खोटे गळे काढतील. मला त्यांना विचारायचं आहे की बाळासाहेबांच्या नंतर मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं, याचा हिशोब तर द्या. याचा हिशोब द्या. तुम्ही मराठी माणसापासून फारकत घेतली, हिंदुत्वापासून फारकत घेतली. तुमच्या नाकर्तेपणामुळेच मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झाला, मुंबईच्या बाहेर गेला. तसा जर का आपण गांभीर्याने विचार केला तर आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे. आज देशाला पंतप्रधान कुठे आहे? भाजपला आहे. देशाला कुठे आहे? इतर वेळेला शेपट्या घालून आत बसणार. तुम्ही सैन्याचे पाय तर बांधलेच, नाही तर सैन्याने धडक दिली होती, आजपर्यंत आपण पाकिस्तान घेतलाही असता. पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर हे युक्रेन का वॉर रुकवा दी पापा, वॉर रुकवा दी पापा, ती जाहिरात होती ना, आपण पण केली होती. पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर यांचा आवाजच गेला. काय करायचे ते असे प्रधानमंत्री, काय करायचे तसे गृहमंत्री? की अयोध्येत राम मंदिर बांधा आणि काश्मीरचं 370 कलम हटवा. बाळासाहेब म्हणायचे, मला एक दिवस प्रधानमंत्री बनवा, ही दोन्ही कामं मी करेन. मग ही दोन्ही कामं कोणी केली? या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी केली. मग बाळासाहेबांचं स्वप्न साकार करणाऱ्यांना शिव्या आणि बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला कायम दूर ठेवलं त्यांच्या नावाने तुम्ही गाणार ओव्या. संपूर्ण 140 कोटी जनतेला ऑपरेशन सिंदूर बद्दल अभिमान आहे. आपल्या लष्करी सेनेबद्दल अभिमान आहे. या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या बद्दल पण अभिमान आहे. बाळासाहेब असते तर मुक्त कंठाने त्यांना शाबासकी दिली असती. परंतु शाबासकी जाऊ द्या, ही कद्रू माणसं आरोपाशिवाय करणार काय दुसरं?